Go yard. I got so much motherfucking design on right now. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लगाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ रोटल. मंडळी, आजची आपली राईड आहे लोणावळ्याला. आणि लोणावळ्याला बायकर्स पॅराडाईज असं म्हटलं जातं. तर ते का म्हटलं जातं, त्याच्यामागची काय कारणं आहेत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि आजच्या व्हिडिओचं मेन कारण म्हणजे लोणावळ्यात सध्या असलेलं एक मेन अट्रॅक्शन. तर मी तुम्हाला आत्ता याचा स्पॉइलर अजिबात देणार नाही आहे. जसं आपला व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल की हे मेन अट्रॅक्शन एक्झॅक्टली काय आहे. तर चला या आजच्या राईडला सुरुवात करूया. आज आपण राईड करणार आहोत आपल्या थंडरबोल्टवरती, म्हणजेच आपली जी सुझुकी जिक्सर आहे त्या गाडीवरून आपण आज राईड करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत असणारे माझा एक खास मित्र आयुष, जो आपल्याला आता थोड्याच वेळात कोथरूडला जॉईन होणार आहे. चला तर मग बाप्पाचं नाव घेऊ आणि सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. गणपती बाप्पा मोरया. तर कोथरूडला आता आपण आलेलो आहे आणि आयुष आपल्याला जॉईन झाला आहे. हाय बडी. तर हा असणार आहे आजचा आपला रायडिंग पार्टनर, ज्याच्यासोबत आज आपण जाणार आहोत. आणि पुढे जाऊन त्याचेसुद्धा काही मित्र आपल्याला आजच्या राईडला जॉईन होणार आहेत. चला तर मग. पहाटेच्या वेळी रिकाम्या रस्त्यांवरून वेगात पण अतिशय सुरक्षितपणे राईड करणं हा एक वेगळाच आनंद आहे. आणि हा मनाला अतिशय शांतता देणारा क्षण असतो. आणि ह्याच एका क्षणासाठी, हाच एक क्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक रायडर पहाटे लवकर निघत असतो. मग ती संडे राईड असू दे किंवा कुठलीही वीकडे राईड असू दे, सगळ्यात मेन मोटिव्ह हेच असतं की रिकामे रस्ते असतात, आपल्याला थोडंसं आपल्या कंट्रोलमध्ये गाडी पळवता येते. आणि त्याचसोबत प्रत्येक रायडर हेच एन्श्युअर करतो की आपण प्रॉपरली सगळे सेफ्टी गिअर्स घातलेत, आपण सगळे सेफ्टी मेजर घेतलेत. त्याशिवाय कुठलाही रायडर, एक जो ट्रू रायडर असतो, एक ट्रू रायडर स्पिरिट जे आपल्यात असतं, ते आपण कधीच क्रॉस करत नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण बघतो ते सेफ्टी असते. मच नीडेड असा या चहाच्या ब्रेकसाठी आम्ही आता थांबलेलो आहोत. आणि ह्या ब्रेकमध्ये मी थोडंसं तुम्हाला आपल्या गाड्यांचं डिस्क्रिप्शन देईन. तर ही आहे सुझुकी जिक्सर 155, ज्याला मी थंडरबोल्ट असं नाव दिलेलं आहे. आणि ही आहे आयुषची गाडी होंडा CB350. या दोन्ही गाड्या घेऊन आज आपण चाललेलो आहे लोणावळ्याच्या राईडला. आणि हे डेस्टिनेशन आहे देहू फाटा रोड, जिथे आम्ही चहाच्या ब्रेकसाठी थांबलेलो आहे. तिथेच आम्हाला आयुषचे काही मित्र जॉईन होणार आहेत. आणि एक चहाचा छोटासा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही आता पुढे जायला निघणार आहोत. आजच्या या राईडमध्ये एक वेगळंच फॅसिनेशन आहे की आम्ही आत्ता लवकर चाललो आहे, ते एका खास कारणासाठी की आम्ही आता लोणावळ्याच्या इथे जो पावना लेक आहे तिथे जाऊन आम्ही सनराईज विटनेस करणार आहोत, सूर्योदय विटनेस करणार आहोत. आणि या सूर्योदयासाठी आम्ही लवकर चाललेलो आहोत की तिकडे जाऊन आम्हाला त्या तलावाच्या किनारी एक छान सूर्योदय आम्हाला अनुभवता येईल. थोडंसं इथे आपलं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, पण जसं आपण म्हणतो की अनप्लॅन्ड थिंग्स आर ऑलवेज ग्रेट, तर तसंच काहीचा अनुभव आत्ता आम्हाला आलेला आहे. आमच्या प्लॅनप्रमाणे आम्हाला पावना लेकच्या इथे एका स्पॉटला थांबून सनराईज विटनेस करायचा होता. पण आता आपण बघू शकता की आम्ही ज्या रस्त्याने राईड करतो आहे त्याच्या शेजारीच पावना लेक आहे. आणि पावना लेकच्या शेजारी राईड करताना आम्ही तो सनराईज विटनेस करतो आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे, ही एक खूप सुंदर गोष्ट आहे की प्लॅनप्रमाणे झालं नाही आहे, प्लॅनच्या व्यतिरिक्त काहीतरी झालं आहे, पण तो अनुभवसुद्धा एक सुंदर अनुभव आहे. फायनली पावना लेकच्या जवळ आपल्याला एक सुंदर असा पॉईंट मिळालेला आहे, जिकडनं आपल्याला पावना लेकचा व्ह्यू खूप सुंदरपणे मिळतो आहे. आणि पावना लेकचा हा व्ह्यू खूपच अप्रतिम आहे. निळेशार पाणी आणि त्याभोवतीचं हिरवगार निसर्गदृश्य हे पाहून मनाला अतिशय शांतता मिळते. म्हणजे जे एक मोटिव्ह होतं इकडे येण्यामागचं, ते थोडंसं कुठेतरी पूर्ण होताना दिसतं आहे. आणि बघू शकता इथे आपण बाईक्स लावलेले आहेत. आणि आता यानंतर सगळ्यात मेन काम करायचं आहे ते म्हणजे पेटपूजा. नाश्ता करायचा आहे, खूप भूक लागलेली आहे. चला तर मग नाश्ता करायला जाऊ. सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही लोणावळा मार्केटमध्ये असलेल्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आलो आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा तुम्ही लोणावळ्याला याल तेव्हा नक्की इथेच व्हिजिट द्या. तुम्ही नक्की इथे नाश्ता करा. इथे खूप छान तुम्हाला गरमागरम नाश्ता मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला गरमागरम पोहे, क्रिस्पी डोसा आणि चविष्ट मिसळ असा तुमचा एक परफेक्ट ब्रेकफास्ट होऊन जातो. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, जेव्हा तुम्ही लोणावळ्याला याल तेव्हा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी इथेच या. ते नाश्त्याच्या आधी आपल्या आयुष साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. काय साहेब, काय म्हणता? अच्छा, धन्यवाद. थँक्यू सो मच. आपला नाश्ता झालेला आहे आणि आता छान तृप्त मनाने आपण पुढच्या पॉईंटला चाललो आहे. आपण आता टायगर पॉईंटकडे वळत आहे. आणि टायगर पॉईंटला जाऊन पुढे आपल्याला एक सुंदर असं दृश्य, म्हणजे जे आजच्या व्हिडिओचं मेन अट्रॅक्शन आहे ते आपल्याला टायगर पॉईंटला आता जाऊन बघायला मिळणार आहे.
तर चला मित्रांनो, मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला हे दृश्य दाखवण्यासाठी आणि इवन स्वतः हे दृश्य विटनेस करण्यासाठी. तर चला बघूया तिकडे एक्झॅक्टली काय आहे आणि आज आपण तिकडे नेमकं कशासाठी चाललो आहे. टायगर पॉईंटकडे जाताना तुम्हाला लागतं ते INS शिवाजी, जे इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौसेनेचं नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, जिथे बरेचसे ऑफिसर्स आणि सेलर्स ट्रेन केले जातात. आणि इट इज नॉट अ टुरिस्ट स्पॉट बट येस यू कॅन सर्टनली विजिट दिस प्लेस. आणि खूप सुंदर अशी जागा आहे. तिथे जाऊन आपल्याला एक वेगळंच पॅट्रिओटिक फिलिंग येतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही नक्कीच विजिट देऊ शकता या जागेला. आणि आता लोणावळ्याला बायकर्स पॅराडाईज असं का म्हणतात हे तुम्ही या व्हिडिओतून बघूच शकता. इकडे अगदी नॉन गिअर गाड्यांपासून ते मोठ्या CCच्या बाईक्सपर्यंत सगळे बायकर्स फिरण्यासाठी येतात. आणि संडेचा जो दिवस असतो तो लोणावळ्यासाठी बायकर्स डे असा असतो. त्याच्यामुळे लोणावळ्याला बायकर्स पॅराडाईज असं म्हटलं जातं. आणि आता या व्हिडिओचं मेन अट्रॅक्शन म्हणजे कारवीची फुलं. कारवीचे फूल हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील एक विशेष वनस्पती आहे. या वनस्पतीची विशेषता म्हणजे ती दर 7 ते 8 वर्षांनी एकदाच फुलते. सहसा ती पावसाळ्याच्या शेवटी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान फुलते आणि हे निळसर जांभळ्या रंगाची लहान आणि आकर्षक फुलं असतात. कारवीचे फूल प्रामुख्याने मुंबई, पुणे, माळशेज घाट आणि इतर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढळतात. आणि या फुलांचं मोठ्या प्रमाणात फुलणं हा एक दुर्मिळ अनुभव असतो, जो घेण्यासाठी आज आपण खास लोणावळ्याला आलेलो आहोत. अशा प्रकारे खूप सुंदर असा अनुभव घेऊन आपण आजच्या आपल्या राईडच्या शेवटाकडे पोचलेलो आहे. आजची आपली राईड ऑफिशियली संपत आलेली आहे आणि आपण आता परत पुण्याला जायला पुण्याच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. आणि आता थोडंसं आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे. दुपारची वेळ आहे आणि त्यात रविवार असल्यामुळे प्रत्येकजण वीकेंड झाल्यानंतर आपापल्या घरी जाण्याच्या मागे असतो. त्याच्यामुळे रस्त्यात आपल्याला थोडंसं ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. तर आपण आता आयुषला बाय करूया आणि पुढच्या आपल्या प्रवासाला निघूया. तर मंडळी, आजची ही राईड खूप सुंदर होती. तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर हा आनंद नक्कीच घेतला असेल. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या लोकेशनचा पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरीसुद्धा मला आवडेल. आणि जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुमचे सजेशन्ससुद्धा नक्कीच वेलकम आहेत. तर मंडळी, वेळ झाली आता निरोप घेण्याची. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट लोकेशनसोबत भेटूया. आणि प्रामुख्याने जर ते लोकेशन तुमच्याकडून आलेलं असेल तर मला अतिशय आनंद होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.